तर आता आपलं इथे 6 तासाने आपण बघतोय तर आपलं दही एकदम छान असं लागलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती सुंदर लागलंय दही. बस किती घट्ट असं दही लागलंय बघू शकताय. बिलकुल पण पाणी नाही त्याच्यामध्ये. हे बघा वाव, तुम्ही बघू शकताय. बघा किती घट्ट आहे, एकदम फ्रेश आहे. आणि या दह्याचं आपण श्रीखंड बनवणार आहोत. त्यासाठी आधी आपण काय करणार आहोत, एका कपड्यामध्ये त्याला बांधून ठेवणार आहोत. मलमलच्या कपड्यावरती त्याला घेणार आहोत. तर आपण पुढची प्रोसेस करूया. बघा हा एक कपडा घेतलाय मी मलमलचा. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता, कॉटनचा किंवा अशी ओढणी एखादी मलमलची. तर मी ह्याच्यामध्ये हे सर्व दही काढणार आहे. तर हे 1 लिटरच्या दुधाचं दही आहे आणि गोड दही आहे. खूप छान असं फ्रेश असं दही आहे. आपण घरी जेव्हा बनवतो ना दही तर ते खूप छान होतं. आणि हे आता आपण असं कपड्यामध्ये पकडून असं बांधून ठेवायचं आहे. आणि जेवढं घट्ट तुम्हाला बांधता येईल तेवढं बांधायचं आहे. नाही बघा असं यातलं पाणी निघालं पाहिजे. पाणी सर्व त्यातलं निघून गेलं पाहिजे. आणि असं मी आता बांधून ठेवणार आहे. आणि जवळजवळ 6 ते 7 तास बांधून ठेवणार आहे. जर तुम्ही रात्रीची ही प्रोसेस करत असाल तर तुम्ही रात्रभर हे ठेवू शकता टांगून असं. म्हणजे याचा एक छान असा गोळा तयार होतो. सर्व पाणी निघून जातं. तुम्ही बघू शकताय पाणी ह्याच्यातून निघतंय. तर असं पाणी पडलं पाहिजे असाच कपडा घ्यायचा आहे. तर मी आता हे बांधून ठेवते. हे बघा अशा पद्धतीने मी बांधलेली आहे गाठ. आणि आता हे आपण टांगून ठेवूया कुठेतरी. तर तुम्ही इथे बघू शकता आपण जे दही बांधून ठेवलं होतं त्याचा आपण हा आता चक्का इथे तयार केलेला आहे. आणि किती सॉफ्ट आणि छान असं तयार झालंय. दह्यामधलं सगळं पाणी गेल्यामुळे तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं आपलं चक्का तयार झालाय. आणि याच्यापासून आता आपण काय करणार आहोत, श्रीखंड तयार करणार आहोत. तर तुम्हाला मी प्रोसेस दाखवते. तर आपण आता काय करायचं, हे जे आहे हे चांगलं छानपैकी ह्या चाळणीवरती आपण गाळून घेणार आहोत, खासून घेणार आहोत. म्हणजे हे बारीक एकदम सॉफ्ट असं मिळेल आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय इथे मी सर्व हे गाळणीने गाळून घेतलंय असं अशा पद्धतीने. म्हणजे एकदम स्मूथली असं आपल्याला ह्याचं छान असं श्रीखंड तयार करता येईल. तर जे पण आहे ते आपण सर्व काढून घेणार आहोत व्यवस्थित असं. तर तुम्ही इथे बघू शकताय हा जो चक्का आहे तो पेलाभर आहे. पेलाभर म्हणजे मी तुम्हाला दाखवते. तर या पेलाभर पूर्ण हा चक्का आहे. तर मी इथे 2 पेले पिठी साखर टाकणार आहे. तुम्ही जाडी अख्खी साखर देखील टाकू शकता, पण पिठी साखर लवकर मेल्ट होते. तुम्ही बघू शकताय मी इथे पिठी साखर 2 पेले टाकलेली आहे. 1 पेला आपला चक्का आहे आणि 2 पेले मी पिठी साखर टाकली आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकतोय वेलची पावडर. तर मी वेलची पावडर 1 चमचाभर टाकतीये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. नंतर मी इथे टाकते थोडेसे ड्रायफ्रूट ज्याच्यामध्ये आहे काजू, पिस्ता आणि बदाम. तर तुम्ही बघू शकता मी बारीक कट केलेत. आणि आपण टाकतोय केशर. केशरच्या काड्या मी पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या थोडा वेळ. त्याला किती छान कलर आलाय तुम्ही बघू शकता. हे सर्व आपण आता ऍड करायचं आहे. आता हे आपण असं छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त. आणि आपलं ऑलमोस्ट लगेचच जे श्रीखंड आहे ते तयार होणार आहे. किती सोपं आहे ना एकदम दह्यापासून श्रीखंड बनवायला. आणि त्याच श्रीखंडाची मार्केटमध्ये किंमत असते एका बॉक्सची 100 रुपीज. तर आपण हे 50 ते 60 रुपयामध्ये आपल्याकडे श्रीखंड तयार झाले. किती छान. आणि बघा हे श्रीखंड कमसे कम अर्धा किलो तरी असेल. तर 1 लिटर पासून 4 जणांना तरी नक्कीच हे श्रीखंड पुरेल. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं आपलं हे बघा आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे खूप छान गोड आणि मस्त फ्रेश असं तयार होतं. याच्यामध्ये कुठेही आंबटपणा नसतो. आणि हायजेनिक तर सगळ्यात मस्ट आहे. तर ते आपण करतो. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. तर असं हे आपलं श्रीखंड इथे रेडी झालंय. तुम्ही बघू शकताय मी इथे सर्व केलंय. आणि आता आपण ह्याच्यावरती टाकतोय पिस्ता. खूप छान असं, खूप छान दिसण्यासाठी.
तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा गाईज, आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद, आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो.